धिटाच्या हृदयाला दरारून घाम फुटावा अशी ती एक भयानक रात्र होती। दुसरा दिवस रविवार असल्यामुळे सुदीपने इतर मित्रांच्या परिवारासोबत सकाळी फिरायला म्हणून जवळच्या सोन तलावाजवळ जाण्याचा प्लॅन बनवला होता। मालतीला त्याने रात्रीच सांगितले होते सकाळी फिरायला बाहेर जाण्याबद्दल। सकाळी मालती लवकर उठली, आपले प्रार्थविधी आटोपले। सुदीपही उठून तयारी करत होता। मालतीने चहाचं पातेलं एका गॅसवर चढवलं आणि दुसऱ्या गॅसवर उसळ फोडणी घालायला टाकली। उसळ तयार झाल्यावर चिमटा घेतला आणि कढई उतरायला गेली तर तिचा हात कोणीतरी पकडल्यासारखा वाटला। ती पकड छोट्या मुलाच्या हाताची होती। घाबरून तिच्या हातातला चिमटा खाली पडला। आवाज ऐकून सुदीपनं किचनमध्ये धाव घेतली। काय ग पडलं? अरे चिमटा पडला हातातून। चिमटाच पडला ना, मग एवढं घाबरायला काय झालं? हा, काही नाही, ती बोलली आणि प्लेटमध्ये उसळ काढली। तिचं लक्ष खाण्याकडे नव्हतं। मालू, अगं काय झालं? हातात चमचा पकडून बसलेली मालती भानावर आली। काही नाही अगं, लक्ष कुठं आहे तुझं? फक्त चमचा पकडून आहेस। अरे खाते ना, म्हणत तिनं उसळ खायला घेतली। सुदीपनं चहा 2 कपात गाळून घेतला। चहा पितानाही तिचं तोंड भाजलं। अगं हळू, गरम आहे, तो बोलला। मालू, काय झालंय? कशाची चिंता करतेस? काळजीनं तो बोलला। काही नाही रे बाबा, चल, होत असं कधी कधी, ती हसत बोलली आणि कप प्लेट्स गोळा करून सिंकमध्ये टाकली। पाण्याची बॉटल भरून घेतली। नवरोजी चला, नेहमीच्या अंदाजात हसत ती बोलली। तिला असं हसताना बघून तो रिलॅक्स झाला आणि शीळ घालत बूट घालू लागला। त्याचा आपल्यामुळे मूड ऑफ होऊ नये म्हणून तिनं त्याला काही सांगितलं नाही। चहा नाश्ता करून दोघे बाहेर पडले। सुदीप गाडी काढायला गेला। मालतीने दाराला कुलूप लावले आणि वळली तसं तिला पाठीमागून तोच छोट्या मुलाच्या एकदम हळू हसण्याचा आवाज आला। तिने आजूबाजूला बघितले तर बाजूची मंदा अंगणातील झाडांना पाणी घालत होती। वहिनी, कुठे निघालाय? तिने विचारले। अगं, दादाच्या मित्राची पिकनिक आहे, मज्जा आहे बाबा तुमची, ती बोलली। मालती मंद स्मित करत पुढे निघाली। अचानक तसाच हसण्याचा आवाज मागून आला। तसं तिनं चमकून मागं बघितलं। काय वहिनी? मंदाने हसत हसत हात हलवला। तसं तिनंही हात हलवला आणि गाडीत बसली। का ग, काय म्हणाली मंदा? काही नाही। मग असा सिरियस चेहरा का? त्याने काळजीने विचारले। काही नाही रे बाबा, चल। सुदीपचा फोन वाजला। कमलचा फोन आहे, त्याला सांग निघालोय म्हणून, म्हणत त्यानं गाडी सुरू केली। नेहमीप्रमाणे त्यानं दोघांच्या आवडीची गाणी लावली आणि गुणगणत तो गाडी चालवू लागला। मालू, तू गेम्स घेतले ना? हो रे बाबा, 2-3 कपल्स गेम घेतले, बघू किती खेळता येतात। मागे तू खेळवलेले गेम सगळ्यांना खूप आवडले होते। हो का? म्हणून तर सर्वांनी मला म्हटले की यावेळी पण वहिनीला गेम्स आणायला सांग। मला काही मस्का मारू नकोस, आज जास्त घ्यायचे नाही, कळलं? त्याचे गाल उडत ती बोलली। अरे सांभाळून, ती किंचाळली आणि दोन्ही हाताने डोळे बंद केले। 100च्या स्पीडने गाडी समोर चिटपाखरू नाही। अचानक मालती ओरडल्यामुळे त्याला क्षणभर सुचले नाही। पाय ब्रेकवर
गाडी स्लिप होऊन रस्त्याखाली उतरली. सुदीपचे सर्वांग घामाने नितळले. हातापायाला कंप सुटला. गाडी थांबली तसा त्याने सुटकेचा निश्वास टाकला. डोकं मागं टेकवलं. श्वासांना आटोक्यात आणायचा प्रयत्न करू लागला. मालतीने डोळ्यावरचे हात काढले. समोर बघितलं तर कोणीच नव्हतं. गाडी रस्त्याच्या खाली उतरली. बाजूला बघितलं तर सुदीप डोळे मिटून लांब लांब श्वास घेतोय. तिनं हळूच त्याच्या हातावर हात ठेवला. सॉरी. तिचा गळा दाटून आला. काय झालं ग? का किंचाळलीस? अरे अचानक समोरून तो मुलगा धावत आला होता. ती खाली बघत बोलली. तिच्या कपाळावर चिंतेची लकीर स्पष्ट दिसायला लागली. तुला बरं नसेल वाटतं तर परत जाऊया का? त्यानं तिचा हात हातात घेत म्हटले. नाही नाही नको, जाऊया आपण, ती बोलली. त्यानं गाडी सुरू केली, पण आता पूर्वीसारखा तो मोकळेपणाने गाडी न चालवता सावधपणे चालवत होता. मालतीने डोळे मिटून घेतले. बाजूच्या रिअर व्ह्यू मिररमध्ये मागून एक छोटा मुलगा धावत येत होता. मालतीचे डोळे बंद होते.